दिवसाची सुरुवात सुंदर अशा रांगोळीने झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, आज खूप छान पुढचं रुटीन आहे माझं. आता उन्हाळ्याचं आपण आजचं रुटीन बघूया, कारण उन्हाळ्याचं रुटीन हे असं आहे, हे जर तुम्ही सकाळी खूप लवकर आवराल ना तर तुमचे कामं वेळेत होतात आणि दुपारी तुम्हाला थोडासा वेळ मिळते स्वतःसाठी आणि आरामसुद्धा करू शकता. आणि आरामही हा थोडासा आपल्या महिलांसाठी खूप आवश्यक असते, कारण आपण सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत भरपूर धावपळ अशी करत असतो. चला तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला माझी जी दिनचर्या आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते. तसं तर बरेचसे कामं झाले, नाश्ता वगैरे झाला. आता त्याच्या पुढचं रुटीन तुम्हाला दाखवते. नाश्ता बनवलेला आहे. आता त्याच्या पहिलेच नंतर आहे ना, पूजेचं मला हे सर्व आवरायचं होतं. इथला कापड वगैरे आवरायचं होतं. सकाळी सकाळी पूर्ण आवरून घेतलं आणि पूजा केली. त्याच्यानंतर माझं दिवसभराचं तुम्हाला रुटीन दाखवते. त्याच्यासोबत आज पक्ष्यांचे तुम्हाला गमती जमती दाखवते, की पक्षी बघा किती आनंदून जातात थोड्याशा पाण्यासाठी. छान मस्त अंघोळ करताना दिसतात. पुढं दाखवते. त्याला गरमी इतकी वाढलेली आहे महिन्यात, तर खूपच घामाघाम होऊन राहिला. चला आता मी पटकन ना पोळ्या आणि भाजी करून घेते. बाकीचे कामं आवरले, पूजा वगैरे सर्व झालं आहे. ऋतू कोणताही असो, बागकाम हे आलंच पाहिजे दररोज, कारण त्याच्याशिवाय ते दिवसच जाणार नाही माझा. मला याचं आणि नावही थोडा माहित तरी वेळ नव्हतं सकाळी सकाळी आणि हे देतो. फूल आता कारण म्हणजे ऊन कसं असल्यामुळे लागते, दुपारी काय आहे हे वर काहीच माहित येण्याची नव्हतं. इच्छाच होत नाही. इतकी गणपतीच्या जास्त वेळेस मी ऊन आणि हार यावर्षी आणला तर होता, उष्णता मला हा खूप हार जास्त आवडला वाढली. होता पण तरी आणि सकाळी त्याच्यामध्ये सकाळी हे येऊन फुलं जेवढा होती. वेळ मी काय मिळतो केलं, तेवढा वेळ नेहमीसारखी बागकाम सवय करते. असते. त्याच्यानंतर मी दाखवते, मी आज पक्ष्यांना पाणी ठेवते दररोजच. पण आज पक्ष्यांच्या थोड्या गमती जमती मला दिसल्या आणि मी त्या तुम्हाला दाखवणार आहे, कारण मला ते बघून खूप छान वाटलं, उत्साही आहे, प्रसन्न वाटलं. तुम्हालाही तसं वाटो म्हणून पुढं तुम्हाला दाखवते. नंतर बघा, वेळ मिळाला ना तर आपण दुपारी आम्ही मस्त असे जुने गेम खेळत होते, जे चंपूला आम्ही म्हणतो त्याला. आणि बघा, आईन मी खेळत होती. आणि असं दुपारी आपण आनंद घेऊ शकतो जर सकाळचं रुटीन, सकाळचे कामं व्यवस्थित ठेवले तर. आणि तुम्ही आता बघा, मी माझ्या थोड्या गोष्टी करते आणि तुम्ही माझ्या पक्ष्यांचे छान असे गमती जमती बघा. सकाळी सकाळी येणं, लवकर उठून पटापट कामं केले ना तर आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. त्याच्यासोबत सगळं होऊन आपला आरामसुद्धा होते आणि छान असं, कारण थोडा वेळ झाला ना सकाळी सकाळी, थोडाही टाईमपास झाला की कामाला वेळ होतो आणि उत्साह निघून जातो. कारण सकाळची वेळ ही खूप छान राहते कामासाठी. आणि हे एकमेकांची वाटच पाहत होती. एक निघाला की दुसरा आंघोळीला जात होता आणि ते इतक्या उत्साहाने आंघोळ करत होते ना, बाहेरच निघत नव्हते. जणू एक गेला की दुसरा मात्र खूप वेळ तो वेळ घ्यायचा आणि तोपर्यंत दुसरा तिथे यायचा, तोपर्यंत दुसरा खायला यायचा, असं त्यांचं सुरू होतं. आणि हे बघून मला खरंच खूप प्रसन्न वाटणार हे दृश्य होतात. म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवा. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा ना. आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. बघा, थोडेसे फळं उन्हाळी येणारे किंवा पोळी वगैरे अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो. आणि पाण्याचे असे भांडे भरून ठेवले ना तर आपल्या बागेमध्ये जे पक्ष्यांचे आवाज येते आणि त्यात घरातसुद्धा पॉझिटिव्हिटी येते आणि बाहेरसुद्धा. त्याच्यामुळं तुम्ही पण असे नक्कीच छोटे छोटे प्रयत्न करत जा. आणि माझं तर हेच सुरू राहते, सकाळ दुपार संध्याकाळ बागकाम. आणि त्याच्यासोबत मला आहे ना हळूहळू खूप छान असं करायचं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं बागेतली कामं कमी झालेली आहे माझी, पण असं जसं पावसाळा येईल ना तसे माझे झाडं लावायचं सुरुवात होईल, बागकाम वाढेल, हे सर्वच होईल. पण दररोज सातत्य माझं असते हे बागकामामध्ये. आणि सातत्य ठेवल्यामुळेच ह्या गोष्टी घडतात आणि आपल्याला त्या कामाबद्दल अजून उत्साह निर्माण होतो. एक काम जर सतत सतत केलं ना, त्या कामाबद्दल उत्साह निर्माण होतो आणि सकाळी उठण्याची इच्छा आपोआपच होते. आणि तसंच सुरू आहे माझं पण. आणि बघा आता बघा, हा बुलबुल आला आहे. एक पक्षी तिकडे गेला ना दुसरा लगेच खायला येतो. आणि या बुलबुल पक्ष्यांना केळ जर ठेवलं ना तर हे लगेच बागेमध्ये येतात. केळ यांना फार आवडते. त्यासोबत बरेच फळं आपण ठेवू शकतो, पण आवडीचं सर्वात जास्त केळ हे फळ मला या पक्ष्यांचं दिसलं. याच्यासोबत सनबर्ड असे वेगवेगळे छोटे छोटे पक्षी, मोठे पक्षी, चिमण्या, हे सगळ्या प्रकारचे पक्षी बागामध्ये येऊन राहिले आता. फक्त आता पोपट वगैरे नाही आलेले आहे अजून, पण मी छान असं सर्व लावून ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि खारुताईचं पण खूप सुरू राहते. खारुताई जर मक्याचं कणीस बिनीस दिसलं ना तर पूर्ण पूर्ण संपेपर्यंत ती खातच राहते, तिचं असं असते. आणि आजचं तुम्हाला व्हिडिओ बागकाम माझं कसं वाटलं नक्की सांगा. आणि बघा, असं बऱ्याच वेळ मी अशी गंमत जम्मत त्यांची बघत असते आणि मला याच्यामध्ये खूप छान वाटते. कोणाची थोडीशी मदत झाली तर नक्की केलं पाहिजे. आपल्याला थोडंशा पाण्याचं काही वाटत नाही, पण ह्या पक्ष्यांसाठी फार महत्त्व आहे उन्हाळ्याचा. कारण उन्हाळा आला ना तर यांना पाणी मिळत नाही. आणि पावसाळ्यातसुद्धा हे बागेमध्ये येत असतातच, पण उन्हाळ्यामध्ये यांना सर्वात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची. दाणे मात्र नाही ठेवले तरी चालेल, पण पाणी तरी अवश्य ठेवा. आणि बागेमध्ये तुमचे असे छान असे आवाज येत जातील तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार. सगळे पक्षी आहे ना उन्हाच्याने ते सुद्धा सकाळी सकाळी जास्त प्रमाणात येतात, दुपारी ते दिसत नाही. आणि थोडेफार संध्याकाळच्या टाईमलासुद्धा येतात. नंतर बघा, असं साड्याला पिकोफॉल करत होती आणि म्हटलं चला आता सर्व कामं वेळेत होतात बघा. असे थोडंसं आपलं रुटीन छान ठेवलं तर आता ह्या साडीला मी फॉल लावून घेते.
आणि दुपारनंतर मग वरून पण लावता येते आपल्याला, कारण आता वेळ मिळतो, दिवस खूप मोठा आहे उन्हाळ्याचा, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहे. धन्यवाद सर्वांचे मनापासून व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.